अपडेट न्यूज. गोकुळ राठोड हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना जन्मठेप. नेर तालुक्यातील झोंबाड येथील गाजलेल्या गोकुळ पांडुरंग राठोड हत्या प्रकरणात यवतमाळ न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिलाय. आरोपी जग्गू पवार, आकाश पवार आणि पुणेशाही पवार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 6 ऑक्टोबर 2022 रोजी मृतक गोकुळ राठोड हे गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. पाऊस येऊनही ते घरी परत न आल्याने शोधाशोध घेतला असता सरकारी नर्सरीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला होता. जुन्या वादातनं किंवा किरकोळ कारणावरनं आरोपींनी संगनमत करून गोकुळची हत्या केली होती. जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी मांडलेला भक्कम युक्तिवाद आणि साक्षीदार भाऊराव कांबळे यांची साक्ष या प्रकरणात कळीची ठरली. न्यायालयाने सुनावलेली दंडाची संपूर्ण रक्कम मृतक गोकुळ राठोड यांच्या वृद्ध आई वडिलांना मदत म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस स्टेशन नेर येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश हिरोळकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या निकालामुळे समाजात गुन्हेगारांवर वचक बसेल अशी भावना व्यक्त होत आहे. प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ. न्यायाधीश क्रमांक 1 श्री बगिले साहेब यांनी एक खुनाच्या प्रकरणात सजा ठोठवून एक ऐतिहासिक चुकादा दिलेला आहे आणि समाजात एक चांगला उदाहरण बसवलेलं आहे. थोडक्यात हकीकत अशी आहे की मृतक गोकुळ राठोड जे रहिवासी झोंबाडीचा होता त्याचा मर्डर करण्यात आला आहे. त्याचा मर्डर हे 3 आरोपी आहे, जग्गू पवार, आकाश पवार व पुणेशाही पवार यांनी दगड व काठीने केलेला आहे. त्या मृतकाचा मर्डर करताना प्रत्यक्ष साक्षीदार उमेश राठोड यांनी पाहिलं होतं आणि तसेच यांनी तिन्ही आरोपीने गोकुळ राठोडला मारून त्याचा बॉडी दुसरे ठिकाणी फेकून ते लपवायचा प्रयत्न केला होता. असे करून श्री बगिले साहेब यांनी तिन्ही आरोपीला 302 प्रकरणात जन्मठेपची सजा दिली आहे. तसेच आरोपी क्रमांक 1ला 80,000 रुपये दंड न भरल्यास 2 वर्षाची सक्षम कारावासाची सजा, आरोपी क्रमांक 2ला 30,000 रुपये दंड व दंड भरल्यास 2 वर्षाची सक्षम कारावास, तसेच आरोपी क्रमांक 3 यांना 10,000 रुपये दंड भरल्यास 2 वर्षाची सक्षम कारावास सजा ठोठविण्यात आली आहे. तसेच आरोपी लोकांनी गोकुळ राठोडच्या बॉडीला लपवायचा प्रयत्न केला आणि असे करून त्यांना कलम 201 भादवी अंतर्गत त्यांना प्रत्येकी 1 वर्षाची सक्षम कारावासाची सजा ठोठविण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी 2,000 रुपये दंड ठोठविण्यात आले आहे. दंड न भरल्यास प्रत्येकी 2 महिन्याची कारावासाची सजा ठोठविण्यात आलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.